नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. रोकठोक. तर बघू शकता आपण सध्याला उमेदवारांच्या थेट कार्यालयामध्ये आलेलो आहे. आणखी इथले जे उमेदवार जे आहेत पश्चिम मतदारसंघामधले रमेशदादा गायकवाड, तर यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ व शहराच्या विकासासाठी म्हणा किंवा पश्चिम मतदारसंघामध्ये अशा कुठल्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आपण त्यांना 4-5 प्रश्न विचारू. साहेब नमस्कार. बैठी बस. साहेब, पाठीमागील 15 वर्षापासून शहरामधली जी वाढती गुन्हेगारी जी आहे ती याच्यावरती शिरसाट साहेबांना मागील 15 वर्षापासून कुठल्या गोष्टीची काही अंमलबजावणी म्हणा किंवा हा वाढता अपराध कमी होण्यासाठी कुठली काही यंत्रणा म्हणा किंवा कुठली योजना काही केली का? औरंगाबाद शहरामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे त्यामध्ये मुलांना नशेच्या गोळ्या देणे, नशेच्या गोळ्याची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री, त्याचप्रमाणे नंबर 2चे अवैध प्रकार चालू आहे, जुगार चालू आहे, सट्टा चालू आहे, त्याचप्रमाणे अवैध दारूची विक्री चालू आहे. हे सारे प्रकार एवढे प्रचंड प्रमाणात वाढलेले आणि याला सर्वस्व जबाबदारी या राज्यातलं सरकार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यापासून जास्त क्राईम रेट वाढलेला आहे आणि पोलीस कमिशनर जे आहेत ते फक्त बघायचं नाटक करतात. या शहरामध्ये पोलीस कमिशनर हे फक्त हप्ते खाण्यासाठी येतात. त्यांना शहराचं कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन कळत नाही आणि त्यामुळं लोकांच्या जमिनी ग्रॅब करणे, लँड ग्रॅब करणे अशा मोठ्या प्रमाणावर आणि त्यातल्या त्यात त्या मागासवर्गीय समाजाच्या जमिनी ग्रॅब करण्याचा प्रकार चालू आहे. आणि या संबंधानं संजय शिरसाट याला काहीच घेणं नाही. हा माणूस मुंबईत 8 दिवसापैकी 6 दिवस मुंबईत असतो, 1 दिवस औरंगाबाद शहरात असतो आणि त्यामुळं क्राईम रेट आणि किंवा शहरामध्ये काय कायदा सुव्यवस्था आहे याची यांना जाणीव नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ती कायदा सुव्यवस्था सुधारावी लागेल. आणि हे जे प्रशासन आहे या भागातलं ते सारं प्रशासन प्रशासनाला आपल्याला खऱ्या अर्थानं जाब विचारायला पाहिजे. या दृष्टीने आम्ही पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू. यावेळेस पश्चिम मतदारसंघामधले जे तरुण बेरोजगार वाढती गुन्हेगारी जी आहे ते तुम्ही आमदार म्हणून जर कधी निवडून आले तर यांच्यासाठी कुठली संधी आहे? आता आम्ही जे आहोत ते या मातृभूमीचे आहोत. मराठवाड्याची मातृभूमी आमच्यासाठी सर्वस्व आहे. आम्ही अत्यंत मध्य प्रयासानं संयुक्त महाराष्ट्रात सहभागी झालेली माणसं आहोत आणि मराठवाडा विकास आंदोलनात आमचे 9 बळी गेलेले आहेत. आमच्या शहीदाच्या रक्तानं आणि त्याच्या शहीदाच्या रक्तानं ही भूमी पवित्र भूमी आहे. या भूमीला संतांचा वारसा आहे आणि हे वारसा असताना सुद्धा आमच्या भागामध्ये जे बेरोजगारी आहे ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी नव्यानं उद्योग येत नसल्यामुळं आहे. आणि या राज्यातलं जे सरकार आहे ते सरकार अत्यंत बोगस सरकार आहे. ते सरकार नव्यानं मुलांना नोकऱ्या देऊ शकत नाही, रोजगार देऊ शकत नाही आणि म्हणून आम्हाला पुढच्या काळामध्ये यामध्ये मराठवाड्याचा औरंगाबादचा जो हिस्सा आहे, अनुशेष जो आहे उद्योगातला, औद्योगिकरणातला, तो अनुशेष पूर्ण भरून काढण्यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू. आणि नंबर 2चा आमच्या भागातला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या विकासासाठी आम्ही सर्वतोपरी जेवढ्या योजना आणता येईल तेवढ्या आणू. सर्वप्रथम आम्ही मराठवाडा तुटीचं खोरं आहे. त्या तुटीच्या खोरामध्ये आम्ही आमचं हक्काचं पाणी घेऊन येऊ आणि हक्काचं पाणी आणल्याच्या नंतर आमच्या इकडं सिंचनाचा टक्का वाढवण्यावर आम्ही काम करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी कशा होतील. ॲव्हरेज 3 शेतकरी रोज आत्महत्या करतात आणि या राज्यातलं किंवा आमदाराचं लक्ष नाही आणि लक्ष नसल्यामुळे यांनी एकही वेळेस सभागृहात त्या बाबतीत भूमिका मांडली नाही आणि त्यामुळं शेतकरी, सिंचन, औद्योगिकरण, त्याचप्रमाणे महिला बचत गट जे आहे, स्वयंसहाय्यता बचत गटाला आम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी किमान 1 लाख महिलांना पश्चिम विधानसभेतल्या रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं स्मॉल स्केल इंडस्ट्रीची स्थापना करून आम्ही या ठिकाणी सर्व महिलांना म्हणजे तो मेणबत्तीचा कारखाना असेल, अगरबत्तीचा असेल, चटईचा कारखाना आहे, मसाले पापड उद्योग आहे, त्याचप्रमाणे आमच्या मसाल्याचे पदार्थ तयार करणे, असे अनेक उद्योग आम्ही उभे करणार आहोत. आणि येणाऱ्या काळात 1 लाख महिलांना म्हणजे 5 लाख कुटुंबाला, 5 लाख लोकांना म्हणजे एका घरामध्ये 1 महिला म्हणजे तिच्या वर अवलंबून असलेले 5 लोक
अशा आम्ही 5 लाख लोकांना आम्ही या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं करण्याचा आमचा प्रयत्न राहील. पश्चिम मतदारसंघामध्ये यावेळेस तरुण मुलांच्या प्रत्येक तोंडामध्ये रमेशदादा गायकवाड हे नाव आहे. तर यावेळेस मग पश्चिम मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त जे हवा आहे स्लम एरियामध्ये रमेशदादा गायकवाड म्हणताय, तर त्या मुलांसाठी तुम्ही नवीन उमेदवार म्हणून सगळ्यांना ते सांगतायत की बाबा आम्हाला यावेळेस नवीन चेहरा पाहिजे पश्चिम मतदारसंघामध्ये. तर जे स्लम एरिया जे आहेत तर यांच्याकडे शिरसाट साहेब जास्त दुर्लक्ष करतात का? नाही, संजय शिरसाट ज्या प्रवर्गातून निवडून आले त्या प्रवर्गाचं त्यांनी कधी लक्ष दिलं नाही. त्यांना फक्त सर्टिफिकेटवर निवडून येणं एवढंच माहिती आहे. आणि सर्टिफिकेट घेतलं का ते इथून मुंबईला असतात. आणि त्यांना असं वाटतं की जेवढं आम्ही ज्या शेड्यूल कास्टच्या समाजाला बायकॉट करू किंवा त्याचा जास्तीत जास्त जर तिरस्कार केला तर माझी मतपेटी वाढेल, या पद्धतीने त्यांची विचारसरणी आहे. त्यामुळे त्यांनी मागासवर्गीयांच्या आणि मुस्लिमांच्या, अल्पसंख्याकांच्या किंवा गरीब लोकांच्या वस्त्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही. आणि त्या भागामध्ये काय बेरोजगारी आहे, तिथली आर्थिक दारिद्र्य काय आहे किंवा त्यांना कशाची गरज आहे हे त्यांना काही माहीत नाही. त्यांना आमचा विषय असा आहे की हे तुम्हाला रिझर्वेशन जे मिळालं त्या रिझर्वेशनसाठी बाबासाहेबाला फार मोठं त्याग करावा लागला. 1919 पासून तर 1932 पर्यंत बाबासाहेब भांडले. आणि जॉन सायमन साऊथ ब्युरो कमिशन असेल, जॉन सायमन कमिशन असेल, त्यानंतर सायमन कमिशन असेल किंवा पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद, या साऱ्या मध्ये या संबंध भारतातल्या, मग ते कुणबी असेल, माळी असेल, धनगर असेल, शीख असेल, या साऱ्या जातीचं प्रतिनिधित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत केलं. आणि त्या ठिकाणी अस्पृश्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी त्यांनी रॅमसम मॅकडोनाल्ड जो आहे इंग्लंडचा पंतप्रधान, त्याची भेट घेऊन त्यांना ही सारी व्यथा सांगितल्याच्या नंतर जो जाती निवाडा जाहीर झाला त्याप्रमाणे आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते. परंतु ते स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात महात्मा गांधी उपोषणाला बसले आणि रिझर्वेशन आलं. रिझर्वेशन ही आमच्यासाठी घेतो आहे. याच्यामध्ये जो लोकप्रतिनिधी निवडून जातो तो समाजाचा नसून तो त्या पक्षाचा असतो. आणि म्हणून संजय शिरसाटची विचारसरणी ही आंबेडकरी विचाराच्या विरोधात आहे. त्यांना मिळालं बाबासाहेबांमुळे, पण ते बाबासाहेबांच्या विरोधात आहे, ते संविधानाच्या विरोधात आहे. त्यांना फक्त या ठिकाणी व्यवस्था, मनुवादी व्यवस्था आणायची आहे. आणि मनुवादी व्यवस्था आणून त्यांना या ठिकाणी दलित, ओबीसीला, या ठिकाणच्या अल्पसंख्याक समाजाला या ठिकाणी मोडून काढायचं. पश्चिम मतदारसंघामध्ये स्लम एरिया म्हणा, जसा की आता आपलं स्लम एरिया सातारा परिसर झाला, वाळू MIDC झाली, पंढरपूर, या साईड मध्ये प्रत्येकी एक घर सोडून दारू विकल्या जाते. तर याच्यावरती कुठली उपाययोजना? नाही, याच्यामध्ये असं आहे की या ठिकाणचा जो पोलीस कमिशनर आहे किंवा पोलीस प्रशासन आहे हे हप्तेखोर आहे. आणि राज्यातलं जे देवेंद्र फडणवीस जो पारदर्शक चेहरा म्हणून स्वतःला दाखवतो, पण याचं मला असं वाटतं यांच्यापासूनच ते 2 नंबरचे धंदे सुरू झालेले. आणि 2 नंबरचे धंदे यांच्यापासून सुरू झाल्यामुळे त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही. परंतु आम्ही आमच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व दारूचे दुकानं जे आहे निवडणुकीनंतर ते सारे बंद करण्यास शासनाला भाग पाडू. अवैध धंदे होऊ देणार नाही. आणि आम्हाला सर्वात प्रथम काही करायचं असेल या मतदारसंघामध्ये किंवा या जिल्ह्यासाठी किंवा आमच्या भागातल्या मराठवाड्यासाठी, तर आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी एक भूमिका मांडणार आहोत विधानसभेत की सर्वांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे. मग ते डिग्रीचं शिक्षण असो का टेक्निकल एज्युकेशन असो की 1ली ते 12वी MA MPhil तर काही असो का फेलोशिप असेल, हे सर्व मुक्त करायला पाहिजे. आणि आरोग्य जे आहे, मग ते कोणताही आजार असेल त्याला शासनानं पैसे घेऊ नये, त्याला शासनानं खऱ्या अर्थानं शासनानं त्याला फुकटमध्ये आम्हाला आरोग्याची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची भूमिका राहील. तर भावांनो, बघितलेलं आहे आपल्या पश्चिम मतदारसंघामध्ये भरपूर अशा काही गोष्टी आहेत की वाढती गुन्हेगारी आहे, घरोघरी दारू विकल्या जाते. तरी पण पाठीमागील 15 वर्षापासून शिरसाट साहेबांचं लक्ष नाहीये. आणखी आपले पश्चिमचे हे भावी आमदार आहेत. आता यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. आणखी बघू आपण दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया.